तर जय आदिवासी मित्रांनो, माझं नाव राहुल. निसर्गदीप ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आज व्हिडिओ काढतोय मी. त्याचं कारण होतं एक की आपल्या शेडचं काम पण झालं नव्हता आणि तुम्हाला मध्ये मध्ये व्हिडिओ बनवून टाकायचं म्हटलं तर मग व्हिडिओ पण बनवता जमत नव्हते. आणि आपल्या शेडचं काम एवढं फास्ट झालं ना मित्रांनो, एकही व्हिडिओ शूट करता आला नाही मला. त्यामुळे आज पूर्णपणे काम कंप्लीट झाले, म्हणून आज तुम्हाला आपलं शेड पण दाखवणार आहे आणि काही कोंबड्या आणल्या आहे मी, तेही दाखवणार आहे मित्रांनो. तर आपण बघू आता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हे बघा बाहेर करताय. आपण आजच संध्याकाळी सकाळी सोडल्या आपण इथं कोंबड्या. तर तुम्ही पाहू शकता, हिरवं हिरवं वाटतंय का नाही. हां, तर मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण कोंबड्यांसाठी काहीतरी करू म्हटलं, नाही का. म्हणून मी आज नाही, मागच्या महिन्यापूर्वी हा पालक आणि मका आणि बाजरी टाकली होती. तर ती मका आणि बाजरी एवढी वाढून गेली ना मित्रांनो की ते कोंबडं सुद्धा खाणार नाही, आणि कोंबडे त्याच्यात गेले तर दिसत पण नाही मित्रांनो. म्हणून ते कापायचा निर्णय झाले, आणि ते आता आपण बैलांना टाकणार आहे. बैलांना आणि आपल्याकडे शेळी आहेत, शेळींना पण खाऊ घालणार आहे ते. म्हणून आता ते नवीन फुटेल का तेव्हा ते कोंबडे चविष्ट खाऊ शकता. आणि या हिरव्या चाऱ्यामुळे एक उपयोग होतो मित्रांनो, याच्यात चांगल्या प्रकारे प्रथिने असतात आणि आपल्या कोंबडीची इम्युनिटी शक्ती बूस्ट होते मित्रांनो, वाढ होते, आणि आपला कोंबडा कधीच निरोगी राहत नाही मित्रांनो. जास्त तर लसीकरण करण्याची गरज पडत नाही मित्रांनो त्यांना. हे झालं बाहेरचं मित्रांनो. आता तुम्हाला मधलं दाखवतो. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला मी बाहेरचं पूर्णपणे बॅकग्राऊंड वगैरे दाखवला, किती कोंबड्या आणल्या तेही सांगितलं, आणि बाहेरचं कसं आहे ते पण तुम्हाला पूर्णपणे सांगितलं. आता मधलं जाणून घेऊ आपण. मधलं असे की आपण ताडपत्री टाकले. आता उन्हाळ्याचे दिवस होते मित्रांनो, म्हणून उन्हाळ्याच्या दिवशी खूप उष्णता होते, आणि पत्तर राहिला की पत्तर खूप गरम होतो आणि खाली लय उष्णता होते मित्रांनो. म्हणून आपण ताडपत्रीचं नियोजन केलं आहे, आणि ताडपत्रीचं नियोजन एकदम चांगला पण ठरला आहे मित्रांनो. उष्णता पण कमी होते आणि कमी खर्चात झाले आपलं पूर्णपणे काम. आणि राहिलं गोष्ट, आपण कोंबड्यांसाठी खाली भाताचा कोंडा टाकला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता कसा चांगल्या प्रकारे पसरला आहे. आणि हा कोंडा टाकण्याचं कारण एकच होतं मित्रांनो, की आपले कोंबडी विष्ठा करतात, ते त्याच्यात मिक्स होते ना, म्हणून आपण कोंडा टाकलाय, जेणेकरून स्वच्छता पण राहील, कोणते वास वगैरे येणार नाही, आणि रोग वगैरे होणार नाही कोंबड्यांना, म्हणून आपण कोंडा टाकलाय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. टाइम पण होतोय नाही का, म्हणून इथंच संपू. पुढच्या ब्लॉगमध्ये मी चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक करून जा मित्रांनो. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. धन्यवाद.